इयत्ता 8वी स्वाध्याय पाठ 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम। 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 1. पोर्तुगीज, टिंबटिंब, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले। अ. ऑस्ट्रियन, ब. डच, क. जर्मन, ड. स्वीडिश। बरोबर उत्तर आहे ब. डच। 2. 1802 मध्ये टिंबटिंब पेशव्याने इंग्रजाशी तैनाती फौजेचा करार केला। अ. थोरले बाजीराव, ब. सवाई माधवराव, क. पेशवे नानासाहेब, ड. दुसरा बाजीराव। बरोबर उत्तर आहे दुसरा बाजीराव। 3. जमशेदजी टाटा यांनी टिंबटिंब येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला। अ. मुंबई, ब. कोलकाता, क. जमशेदपूर, ड. दिल्ली। बरोबर उत्तर आहे जमशेदपूर। प्रश्न 2. पुढील संकल्पना स्पष्ट करा। 1. मुलकी नोकरशाही। उत्तर 1. राज्यकर्त्यांना राज्यकारभार करण्यात मदत होण्यासाठी योग्य ते सल्ले देण्यासाठी सरकारी पातळीवर जी यंत्रणा उभी केलेली असते तिला मुलकी नोकरशाही असे म्हणतात। 2. भारतात आपली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांनी मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली। 3. प्रशासनाच्या सोयीसाठी आपल्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा शासनाचा प्रमुख नेमला। 4. नोकरशाहीसाठी नियम घालून देण्यात आले। मुलकी नोकरशाही हा इंग्रजांचा भारतातील प्रशासनाचा महत्त्वाचा घटक व प्रमुख आधारस्तंभ बनला। 2. शेतीचे व्यापारीकरण। उत्तर 1. इंग्रज राजवटीपूर्वी शेतकरी आपल्या कुटुंबासाठी आणि गावाची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने अन्नधान्यच पिकवत असत। 2. इंग्रजी राजवटीत कापूस, नीळ, तंबाखू, चहा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी उत्तेजन दिले जाऊ लागले। 3. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नगदी पिके नफा देणारी पिके होती। 4. नफा देणाऱ्या या नगदी पिकांना हे जे महत्त्व दिले जाऊ लागले त्यालाच शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात। तीन. इंग्रजांची आर्थिक धोरणे। उत्तर 1. औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली। या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली। 2. जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली। 3. शेतसारा रोख रकमेत आणि वेळेत भरण्याची सक्ती करून स्वतःचा महसूल वाढवला। 4. नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर भर दिला। तसेच भारतात आयात होणाऱ्या मालावर कमी कर तर भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर लादले। प्रश्न 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 1.
भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले? उत्तर 1. शेतसारा धान्याच्या रूपात न भरता रोख पैशांच्या स्वरूपात भरण्याचा आणि तो वेळेत न भरल्यास जमीन जप्त करण्याचा नियम सरकारने केला. 2. रोखीने शेतसारा भरण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने धान्य विकू लागले. 3. व्यापारी व दलाल शेतकऱ्यांची अडवणूक करून वाजवीपेक्षा कमी दराने माल खरेदी करीत. 4. शेतसारा भरण्यासाठी प्रसंगी जमिनी सावकाराकडे गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे इंग्रजाच्या काळात भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले. दोन. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. उत्तर 1. भारतातून इंग्लंडला निर्यात होणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. 2. मात्र इंग्लंडमधून भारतात आयात होणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला जात असे. या व्यापारात इंग्रजांचाच फायदा होत असे. 3. इंग्लंडमधून येणारा माल यंत्रावर तयार होत असल्याने त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असे. 4. यंत्रावर तयार होणारे हे उत्पादन भारतीय उत्पादनापेक्षा स्वस्त असल्याने त्याची विक्री अधिक होत असे. परिणामी या स्पर्धेत भारतीय उद्योगधंद्यांचा टिकाव न लागल्यामुळे त्यांचा ऱ्हास झाला. चार. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. व्यक्ती आणि त्याची कार्य. लॉर्ड कॉर्नवालिस याचं कार्य आहे भारतात नोकरशाहीची निर्मिती केली. आता या ठिकाणी कार्य दिलेलं आहे सतीबंदीचा कायदा केला. हा कायदा कोणी केला? सतीबंदीचा जो कायदा केला तो लॉर्ड बेटिंग या इंग्रज अधिकाऱ्याने केला. लॉर्ड डलहौसी दत्तक विधाने नामंजूर करून संस्थाने खालसा केली. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ची स्थापना. हे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे विल्यम जोन्स. विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली.